क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर अंबड लिंक रोड व त्र्यंबक रोड अवैध कंटेनर पार्किंगच्या विळख्यात। अवैध कंटेनर पार्किंगमुळे तरुणाचा बळी, याला जबाबदार कोण? सातपूर अंबड लिंक रोड व नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर विविध ठिकाणी निष्काळजीपणे उभे केलेले कंटेनर नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत। या अवैधरित्या पार्किंग केलेल्या कंटेनरमुळे बुधवार दिनांक 9 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास पिंपळगाव बहुला नजीक भावले वस्तीजवळ उभ्या असलेल्या एका भल्या मोठ्या कंटेनरवर दुचाकीस्वार आदळल्याने एक दुर्दैवी मृत्यू झाला। सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर क्रमांक NL01 AG 8806 हा रस्त्याच्या कडेला उभा होता। यावर दुचाकी क्रमांक MH15 HL 0127 आदळल्याने सौरभ मोतीराम मुळाणे राहणार पिंपरी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक हा युवक गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली। संतप्त नागरिकांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरच्या काचा फोडल्या। या गोंधळात अनेक कंटेनर चालकांनी आपली वाहने जागेवरून हलवली। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर बिनधास्तपणे उभ्या राहणाऱ्या कंटेनर्समुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खांडवी, GY पाटील, विश्वास पाटील, RA जाधव, MP बहिरम यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र सातपूर अंबड लिंक रोडवरील पपया नर्सरी ते दत्त मंदिर या मार्गावर भर रस्त्यात कंटेनर राजरोषपणे अवैधरित्या पार्क केलेले आहेत। याकडे प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष होताना दिसते आहे। या मार्गावर देखील या कंटेनर्समुळे अनेकांचे बळी गेलेत, मात्र याकडे पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नवापूर नागरिकांमध्ये सुरू आहे। तर अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यावर उभे असलेले अवैध कंटेनर्स तातडीने हटविण्यात यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।